मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पोलीस बदली आरोपाप्रकरणी आज जबाब नोंदवला जाणार आहे। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पुरावे सुद्धा दिले होते आणि याच प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली होती। त्यावरून फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती। सुरुवातीला त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं, मात्र आता त्यांच्या सागर बंगल्यावरतीच त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। भाजपनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आता फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत। तसंच पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। दरम्यान फडणवीसांनी एक ट्विट केलंय, त्यामध्ये ते काय म्हणतात पाहूयात। सहपोलीस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता। त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही, आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ। सोबतच मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर मी घरी उपलब्ध असेन, ते केव्हाही येऊ शकतात। जय हिंद, जय महाराष्ट्र असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। त्यामुळे मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती येऊनच त्यांचा जबाब नोंदवतील, कारण भाजपनं आंदोलनाचा इशारा दिला होता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्याऐवजी पोलीसच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत आहेत मुंबईतून। सुस्मिता, साधारण किती वाजता मुंबई पोलिसांचं पथक फडणवीसांच्या घरी येणार आहे? साधारणपणे आपण जर बघितलं तर 12च्या आसपास हे किंवा त्याआधी सुद्धा सगळं पोलिसांचं पथक हे सागर बंगल्यावर येण्याची शक्यता आहे। आतमध्ये काही भाजपचे नेते मंडळी, काही निकटवर्तीय देवेंद्र फडणवीस यांचे हे यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। कालिदास कोलंबकर सुद्धा इथे पोहोचलेले आहेत आणि आपण आता बघताय सागर बंगल्याबाहेरची ही दृश्य आहेत आणि बंगल्याबाहेर माध्यमांशी सुद्धा देवेंद्र फडणवीस बोलण्याची शक्यता आहे। तिकडे समोर आपण बघताय हे मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून काही नेते मंडळी सुद्धा आतमध्ये येण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचं पथक सुद्धा काही वेळामध्ये इथे पोहोचू शकतो। खरं तर ज्या पद्धतीची ही कारवाई करण्यात येते आहे त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की आज देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे आणि काहीच वेळामध्ये नितेश राणे सुद्धा सागर बंगल्यावरती पोहोचणार आहेत आणि एकूणच ज्या पद्धतीचा रोष सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये होता तो लक्षात घेता अनेक ठिकाणी आंदोलनाची सुद्धा भूमिका स्पष्ट करण्यात आलेली होती। त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी घरी राहून सहकार्य करू आम्ही अशा पद्धतीचं ट्विट सुद्धा केलेलं आहे। श्वेता जी, सुस्मिता थोडंसं थांबवते, आपण आता आपले प्रतिनिधी तुषार रुपणवर यांच्याकडे जाऊयात, कारण त्यांच्यासोबत आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। तुषार, श्वेता, पोलीस खात्यांमध्ये कसा बदलांमध्ये भ्रष्टाचार होतोय हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर हे देवेंद्र फडणवीसांना माहिती कशी मिळाली, त्याचा नेमका काय सोर्स आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि या संदर्भातच सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना यापूर्वी प्रश्नावली 2 वेळा पाठवली होती, मात्र त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांना काल सायबर पोलीस सहआयुक्त नितीन जाधव यांनी फोन करून बीकेसी पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की मी पोलीस स्थानकामध्ये येणार, मात्र एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेत्यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवलं तर राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि हा राजकीय संघर्ष टाळण्यासाठी राजकीय सूत्र फिरली गेली आणि पोलीस म्हणाले तुम्ही पोलीस ठाण्यात येऊ नका, मात्र आम्ही तुमच्या सागर बंगल्यावर येतो। आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत बोलण्यासाठी। सर, काय सांगाल तुम्ही? देवेंद्र फडणवीसांना सुरुवातीला पोलीस स्थानकामध्ये बोलवलं जातं आणि त्यानंतर सांगितलं जातं की तुम्ही येऊ नका, आम्ही तुमच्या सागर बंगल्यावर येऊ। मला वाटतं सरकारवर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी घोटाळ्यांचा पर्दाफाश करतायत, म्हणजे आपण बदल्याच्या संदर्भामध्ये पुराव्यांसहित काय झालं हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। वाजेसारखा वसुलीचा अधिकारी आज आतमध्ये आहे, पोलीस कमिशनर त्या ठिकाणी चौकशीच्या घेऱ्यात आहे आणि अशा वेळेला पुन्हा एकदा षडयंत्र
विधिमंडळाच्या सभागृहामध्ये पुराव्यासहित पोलिसांचा वापर कसा करताय हे देवेंद्रजींनी दाखवलं. नवाब मलिक जो देशद्रोह्यांची जागा खरेदी करतो, तुरुंगात असणाऱ्यांची जागा खरेदी करतो, त्याला तुम्ही पाठीशी घालताय, त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जाण्यास भाग पाडलं. आणि मग आता या सगळ्या गोष्टी देवेंद्रजी एका मागून एक त्या ठिकाणी आघात करत असताना जनतेच्या मनामध्ये सरकार म्हणून आपली प्रतिमा मलिन झाले. तर देवेंद्र फडणवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात कसं उभं करता येईल अशा प्रकारचं एक नियोजनबद्ध प्लान सरकारने पोलिसांना हाताशी धरून त्या ठिकाणी केला आणि त्याचं गत्यंतर आज नोटिसीमध्ये झालं. परंतु ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवले असं समजलं त्यावेळेला मुंबईचा देशभक्त नागरिक असेल, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा या राज्यातील जनता संतापून त्या ठिकाणी बाहेर आली. आणि अशा प्रकारे जर करणार असाल, छळवाद मांडणार असाल जाणीवपूर्वक, आम्ही देवेंद्रजींच्या रक्षणासाठी समर्थनासाठी बीकेसीला येतोय अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण झालं, ज्या वेळेला जनतेचा रेटा तयार होतोय असं ज्या वेळेला सरकारच्या लक्षात आलं, त्यावेळेला गृह खात्यानं कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत देवेंद्रजींनी पोलीस स्टेशनला येऊ नये, आमचेच अधिकारी येऊन त्या ठिकाणी जबाब घेतील अशा प्रकारची शहाणपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतली. विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह बॉम्ब बाहेर काढला होता त्यामध्ये भाजपाच्या नेत्यांना कशा प्रकारे संपवलं जाणार आहे या संदर्भातलं षडयंत्र रचणारं जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यामध्ये थेट सरकारी वकिलांचा हात होता. ते प्रकरण दाबण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांवरती महाविकास आघाडी सरकारकडून हा दबाव आणला जातोय का? 100% अशा प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडी सरकार करतंय. कारण मुळात विरोधी पक्षनेता एक संविधानिक पद आहे. विधिमंडळाच्या सभागृहाला संविधानानं घटनेनं एक कवच दिलेलं आहे. आणि असं असताना जर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब एखादी गोष्ट त्या ठिकाणी सांगत असतील की सरकार त्या ठिकाणी पोलिसांचा, सरकारी यंत्रणेचा वापर सूड भावनेनं करू शकत नाही, एखाद्याला त्या ठिकाणी गोवण्यासाठी करू शकत नाही, आणि तो संविधानाचा भंग आहे, लोकशाहीचा तो त्या ठिकाणी भंग आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे प्रकरण सिद्ध करून जातंय की त्या ठिकाणी सरकार पोलिसांचा वापर करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतंय. परंतु देवेंद्रजी कशा प्रकारचे राजकीय नेते आहेत हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे संघर्ष तर त्यांच्या नसानसात भरलाय. संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या नसानसात धमन्यांमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे जेवढा छळवाद या ठिकाणी सरकार मांडेल तेवढ्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टी विधिमंडळात असेल, ज्या न्यायालयात असेल, जनतेच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. यापुढील काळामध्ये भाजपाची भूमिका कशा प्रकारे असणार आहे? सर्व भाजपाचे नेते, आमदार, खासदार हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी जाणार आहेत का? पुढची रणनीती कशी असणार आहे? एक लक्षात ठेवा, आम्हाला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे ही आमची पहिली भूमिका आहे. कारण महाराष्ट्र एक सुसंस्कृत शांततेचं राज्य आहे आणि अशा वेळेला राजकीय अराजकता असता कामा नये यासाठी आमची भूमिका असेल. पण सरकारी यंत्रणांचा वापर करून जर भारतीय जनता पार्टीची मुस्कटदाबी करणार असाल तर भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्रातील देशप्रेमी जनता खपवून घेणार नाही. टोकाचा संघर्ष करावा लागला तरी आम्ही करू. एकीकडे राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्षनेत्यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवणं आणि एक राजकीय संघर्ष निर्माण करणं हे महाविकास आघाडी सरकार करू पाहत आहेत का? नाही, यावरून महाविकास आघाडी सरकारचे धाबे दणाणलेत. जे घोटाळे, गैरव्यवहार देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी समोर येत आहेत त्याचं योग्य रीतीनं त्या ठिकाणी उत्तर सरकार देऊ शकत नाही. आणि मग उत्तर देता येत नसेल, त्याला सामोरं जात येत नसेल तर आपण त्या ठिकाणी काउंटर अटॅक करूया.
जी तुषार, एकूणच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं आपण मत यावरती ऐकलं. आता आपण पुन्हा सागर बंगल्यावरती जाऊयात, जे देवेंद्र फडणवीसांचं निवासस्थान आहे आणि तिथे आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत. सुस्मिता, आज आता पोलिसांचं पथक तिथे येणार म्हटल्यावर काय घडामोडी तिथे घडतायत, काय हालचाल सुरू आहे सागर बंगल्यावरती सध्या? खरं तर सागर बंगल्यावरती आता आपण जर सध्या बघितलं तर प्रसाद लाड उपस्थित आहे, कालिदास कोलमकर उपस्थित आहेत, नितेश राणे सुद्धा इथे आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा अतिशय कडक तैनात करण्यात आलेला आहे. जे कोणी कार्यकर्ते इथे येत आहेत त्यांची विचारणा केली जाते, त्यांना अडवलं जात आहे असं सुद्धा एकूणच समोर येत आहे. आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. खरं तर ज्या पद्धतीची ही सगळी कारवाई आहे याच्यावरती सुद्धा भाजप पक्षानं टोकाचा विरोध सुरुवातीला दाखवला होता आणि आता पोलीस येणार आहेत. नाही, पोलीस येतील त्याचं आम्ही स्वागत करतो. पोलिसांनी आल्यानंतर त्यांची साहेबांची स्टेटमेंट घ्यावी. साहेबांनी स्वतः ट्विट करून सांगितलं आहे की मुंबईमध्ये मी घरीच आहे, मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. परंतु ज्या पद्धतीमध्ये ते स्टेटमेंट घेणार आहे ते सन्मानाने त्यांनी घ्यावं, साहेबांचा सन्मान ठेवावा आणि जे काय करतील ते सन्मानाने केलं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहकार्य करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला आणि कार्यकर्त्यांचा शोब्द असा तांडा लोंडा जर ह्या सागर बंगल्याच्या जवळ जमा झाला तर त्याला संपूर्ण पोलीस जमा. यापूर्वी कधीही विरोधी पक्षनेत्याला अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीची नोटीस सुद्धा देण्यात आलेली नव्हती. कुठेतरी जशा पद्धतीने आपण बघतोय की तुम्ही म्हणताय भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात, या कारवाई मागे मुख्य हेतू काय? सत्सद विवेक बुद्धी ज्या वेळेला बंद होते त्यावेळेला आणि विनाशाकडे जाते त्यावेळेला अशा प्रकारची कृत्य लोक करतात. मला वाटतं की महाविकास आघाडी स्वतःचा समतोल बिघडलेला आहे आणि तो बिघडलेला समतोलामुळे अशा प्रकारे देवेंद्रजी सारख्या एका नेतृत्वावरती आरोप करून नोटीस पाठवण्याचं काम केलं आहे. परंतु त्यांना माहीत आहे की देवेंद्रजी सारख्या नेतृत्वावरती आरोप केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील आणि म्हणूनच कालची जी त्यांनी नोटीस रद्द करून घरी येण्याचा निर्णय घेतला त्याचा आम्ही स्वागत करतो. परंतु ज्या पद्धतीमध्ये हे केलं गेलेलं कृत्य त्याचा आम्ही निषेध देखील करतो. नक्कीच, धन्यवाद. आमच्याशी संवाद साधल्यावर प्रसाद लाड यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जर कार्यकर्ते आक्रमक झाले तर देवेंद्र फडणवीस यांना जर त्रास झाला तर कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात, त्यामुळे टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असं सुद्धा त्यांनी एकार्थी स्पष्ट केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यासाठी काही वेळातच पोलिसांचं पथक सागर बंगल्यावरती उपस्थित राहणार आहे. श्वेता आणि सुस्मिता, ऑलरेडी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काही ठिकाणी नोटिशींची होळी सुद्धा केली जाते. मुंबईतल्या काही भागामध्ये असे काही प्रकार दिसलेत का? नक्कीच, आपण जर बघितलं तर BKC परिसरामध्ये पोलिसांनी एकूणच नोटीस बजावल्यानंतर देवेंद्र फडणवीस येणार यासाठी म्हणून अनेक मेसेज हे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेले होते. कार्यकर्ते स्वतः BKC पोलीस स्टेशन बाहेर येणार होते किंवा राम कदम यांचं घाटकोपरमध्ये आंदोलन आहे जिथे ते महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत. आत्तासुद्धा मलबार हिल परिसरामध्ये जर आपण बघितलं तर काही कार्यकर्ते येऊ घातले आहेत असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. ते स्वयंस्फूर्तीने येत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता लक्षात घेता काही प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक होऊ शकतात. कारण यापूर्वी आपण बघितलेलं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधली तेढ ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारणामुळे कायमच होती आणि ज्या वेळेला नवाब मलिकला यांना सुद्धा जेव्हा अटक झाली होती त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीनं कार्यकर्ते राष्ट्रवादीचे रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यामुळे आत्ता सुद्धा तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. आपण बघताय की हळूहळू एक एक करत सगळे नेते मंडळी एकत्र येतात. प्रवीण दरेकर इथे आलेले आहेत आणि ते आता स्वतः उपस्थित झालेले आहेत. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण बघतोय की भाजपचे अनेक कार्यकर्ते एकत्रित आहेत. फ्रेम लावू दे ना, एक सेकंड फ्रेम लावू दे ना, एक सेकंड कॅमेरामॅन लावू दे ना, थोडं बाहेर आहे सागर आहे इथे. नाही एवढे येत काय सांगाल, आज सगळेच भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. देवेंद्रजी आमचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत, आमचं शक्तिस्थान आहे आणि आमच्या शक्तिस्थानावर कोण आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, सूड भावनेनं छळवाद मांडत असेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही. काल बघाल आपण केवळ नोटीस पाठवली
प्रवीण दरेकर यांची राजकारण, प्रतिक्रिया, त्यांची जर सूडबुद्धीनं छळवाद केला जात असेल तर आमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं होतं की त्यांना 160ची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि सुरुवातीला त्यांना पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आलेलं होतं. परंतु मी प्रत्यक्ष उपस्थित राहील असं जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचा जबाब नोंदवू आणि त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती सागरिया बंगल्यावर झालेली आहे. साधारण 11:15च्या सुमारास पोलीस जे आहेत ते सागर बंगल्यावर येतील जबाब नोंदवण्यासाठी. त्यानंतरची प्रक्रिया किती वेळ चालेल याबद्दल तुर्तास आपल्याला सांगता येणार नाही. परंतु काल जो सगळा एकूण भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली होती ती म्हणजे बांद्राचा बीकेसीचं जे सायबर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जमण्याची एक प्रचंड मोठी कार्यकर्त्यांची फौज त्या ठिकाणी उपस्थित राहील असं पोलिसांना जेव्हा इंटेलिजन्सकडनं कळलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला प्रत्यक्ष तिथं यायची गरज नाही तर आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचा जबाब नोंदवू. आणि त्यामुळे आज आता सागर बंगल्याच्या बाहेर जर आपण बघितलं तर हळूहळू काही कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. परंतु पोलिसांनी एक मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. परंतु दुसरीकडे मात्र सागर बंगल्यावर भाजपचे सगळे आमदार एकवटायला सुरुवात झालेली आहे. आमदार कालिदास कोळंबकर असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, नितेश राणे थोड्या वेळापूर्वी आलेले, सगळे आमदार हळूहळू इथे एकवटायला सुरुवात झालेली आहे. एक प्रकारे कुठेतरी सरकार जे भाजपचं म्हणणं आहे की सरकार दडपशाही करू पाहतीये, जाणीवपूर्वक विविध खटल्याअंतर्गत नोटिसा बजावल्या जात आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं जाते त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बजावलेली नोटीस आहे. देवेंद्र फडणवीसांनी जरी संपूर्ण सहकार्य करण्याचं सांगितलेलं असलं तरी एक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सागर बंगल्याच्या बाहेर लावलेला आहे. कारण पोलिसांना भीती होती कुठे ना कुठे भाजप त्यांचं शक्ती प्रदर्शन किंवा ह्या वारंवार येणाऱ्या नोटिसांबद्दलची नाराजी जी आहे ते कार्यकर्ते सागर बंगल्याच्या बाहेर सुद्धा दाखवू शकतील आणि परिणाम त्याचा म्हणून सागर बंगल्याच्या बाहेर सागर बंगल्याकडे येणाऱ्या रस्त्यापासून जवळपास 3 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस तपासणी करतात की कुणाची गाडी जाते, कशासाठी जाते आणि त्यानंतर गाडी पुढे जी आहे ती जाऊ दिली जाते. एकूणच या पोलिसांच्या जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेसाठी जशी पोलिसांनी तयारी करून ठेवलेली आहे तसंच भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि क्षणोक्षणाचे अपडेट आपण घेत आहोतच की बीकेसी पोलिसांचं पथक ज्यावेळेला सागर बंगल्यावरती येईल त्यानंतर फडणवीसांचा जबाब नोंदवला जाईल. ही प्रक्रिया नेमकी किती वेळ चालते हे देखील पाहावं लागेल. मात्र त्याआधी राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या नोटिशींची होळी करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारनं सूडबुद्धीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस चौकशीची नोटीस दिल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. फडणवीस साहेबांनी सांगितलं मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मग ही जे काही मुंबईमध्ये पोलीस छावणी जी लावली आहे ती कशासाठी लावली आहे? ते बोलतायत की मी घरी बसून आहे, तुम्हाला पाहिजे तर पोलीस स्टेशनमध्ये येतो. मग हे जे काही टप्प्याटप्प्याने जे काही पोलीस लावलंय, गाड्यांच्या चेकिंग करतायत, कशाला लावलेले आहेत? राज्यामध्ये आणि शहरामध्ये परिस्थिती खराब करण्याचं काम सरकार करते, आम्ही करत नाहीये. ब्रेकनंतर स्वागत. आणि फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीचा निषेध पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकार सूडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप केला.